23 फेब्रुवारीची संध्याकाळ साधारण 4 वाजण्याच्या सुमारास भांडूपच्या विहार तलावाजवळ लोकांची गर्दी जमली होती। सोबतच पोलीस, डायव्हर आणि अग्निशामक दलाचे जवान सुद्धा होते। पोलीस त्या तलावात काहीतरी शोधत होते, पण नेमकं काय शोधत होते याचा कुणालाच अंदाज येत नव्हता। संध्याकाळी 5च्या दरम्यान पोलिसांनी तलावातून एका 14 वर्षाच्या मुलाचा मृतदेह बाहेर काढला आणि पोलीस काय शोधतायत या प्रश्नाचं उत्तर मिळालं। पोलिसांनी बाहेर काढलेला मृतदेह सिद्धार्थ अजय लोंडेचा होता। आदल्या दिवशी सिद्धार्थ बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांच्याकडे आली आणि दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह सापडला। सुरुवातीच्या चौकशीत समोर आलं की सिद्धार्थचा मृत्यू पाण्यात बुडून झाला आहे, पण काही दिवसांनी सिद्धार्थचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला आणि त्याच्या हत्येचं सत्य समोर आलं। त्याची हत्या केली होती त्याच्याच मित्रांनी। कारण होतं सिद्धार्थकडून होत असलेली दादागिरी। 8वीतल्या मुलांची टोळी, मित्रावरचा राग आणि अपघाताचा बनाव, भांडूपमधला सगळा थरार सांगणारी ही स्टोरी। नमस्कार, मी ओंकार आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। भांडूपच्या तुळशेतपाडा इथं अजय लोंडे यांचं कुटुंब राहतं। स्वतः अजय, त्यांची बायको आणि 2 मुलं असं चौकोनी कुटुंब। अजय हे अंधेरीमध्ये इलेक्ट्रिशियनचं काम करतात। सिद्धार्थ हा त्यांचा मोठा मुलगा जवळच्या शाळेत 8वीला होता। 22 फेब्रुवारीला रविवार होता, शाळेला सुट्टी होती। सिद्धार्थ हा घरीच होता। तो जेवला आणि दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास मित्रांसोबत खेळायला जातो असं सांगून बाहेर पडला। पण अंधार पडायला आला तरी सिद्धार्थ घरी आला नाही। खेळता खेळता उशीर झाला असेल म्हणून घरच्यांनी आधी लक्ष दिलं नाही, पण बराच वेळ झाला तरी सिद्धार्थ घरी आला नव्हता। घाबरलेल्या कुटुंबियांनी त्याला शोधायला सुरुवात केली। आधी ज्यांच्यासोबत सिद्धार्थ खेळायला गेला होता त्या मित्रांना विचारण्यात आलं। त्यानंतर नातेवाईकांना फोन लावले। आजूबाजूचा सगळा भाग पिंजून काढला। सिद्धार्थ जिथे जिथे जाऊ शकत होता तिथं तिथं त्याचा शोध घेतला, पण त्याच्याबद्दल काहीच माहिती मिळत नव्हती। त्यामुळे त्याच्या आईनं भांडूप पोलिसांच्याकडे धाव घेतली आणि आपला मुलगा दुपारपासून बेपत्ता असल्याची माहिती दिली। पोलिसांनी प्राथमिक माहिती घेतली आणि मुलगा लहान असल्यानं अपहरणाचा गुन्हा नोंदवत तपासाला सुरुवात केली। 23 फेब्रुवारीला तपास सुरू असताना पोलिसांना विहार तलावाजवळ एक राखाडी रंगाचा टी-शर्ट आणि काळी चप्पल आढळून आली। सिद्धार्थच्या घरच्यांनी जे वर्णन केलं होतं त्या वर्णनाशी हा टी-शर्ट आणि चप्पल दोन्ही गोष्टी जुळत होत्या। त्यामुळे पोलिसांनी तलावात शोध घ्यायला सुरुवात केली। साधारण तासभर शोध घेतल्यानंतर तलावात पोलिसांना सिद्धार्थचा मृतदेह सापडला। डायव्हर्स आणि अग्निशामक दलांच्या जवानांच्या मदतीनं मृतदेह बाहेर काढण्यात आला। तेव्हा सिद्धार्थच्या डोक्याला जखम असल्याचं पोलिसांना जाणवलं। त्यामुळे पोलिसांनी सिद्धार्थचा मृतदेह राजावाडी इथं पोस्टमॉर्टमसाठी पाठवून दिला। आता भांडूपमधली मुलं विहार तलावात पोहण्यासाठी जात असतात। सिद्धार्थ सुद्धा मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला असेल आणि त्याचा बुडून मृत्यू झाला असेल असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आणि त्यानुसार अपघाती मृत्यूची नोंद करून घेत तपास सुरू ठेवला। इकडे लोंडे कुटुंबाचं मात्र समाधान झालं नव्हतं। आपला मोठा मुलगा गेल्याचं दुःख त्यांना होतंच, पण जर सिद्धार्थ त्याच्या मित्रांसोबत पोहायला गेला होता तर त्याच्या मित्रांनी आधी का सांगितलं नाही, तो पाण्याबाहेर का आला नाही, असे अनेक प्रश्न त्यांना होते। अशातच तपास करणाऱ्या पोलिसांना एका प्रत्यक्षदर्शीनं माहिती दिली की ज्या दिवशी सिद्धार्थ बेपत्ता झाला त्या दिवशी दुपारी त्याला एका मित्रासोबत पाहिलं होतं। पोलिसांनी त्या मित्राला गाठलं, त्याला त्या दिवशी नेमकं काय झालं याबद्दल प्रश्न विचारले। तेव्हा तो म्हणाला, 22 तारखेला दुपारी आम्ही इकडे पोहायला गेलो होतो। पोहताना सिद्धार्थ पाण्यात बुडायला लागला। त्याला वाचवायचा मी खूप प्रयत्न केला, पण त्यात तो बुडाला। त्यानं दिलेली माहिती पोलिसांनी लिहून घेतली आणि त्याला जाऊ दिलं, कारण पोलीस पोस्टमार्टम रिपोर्टची वाट पाहत होते। डोक्यावर असलेल्या जखमेमुळे पोलिसांना शंका होतीच। 26 फेब्रुवारीला हा पोस्टमार्टम रिपोर्ट आला तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला, कारण त्यात लिहिलेलं सिद्धार्थचा मृत्यू हा पाण्यात बुडल्यामुळे झालेला नाहीये। पोलिसांना असलेली शंका खरी ठरली होती। जर सिद्धार्थचा मृत्यू बुडून झाला असता तर त्याच्या फुफ्फुसात आणि पोटात पाणी गेलं असतं, पण तसा कोणताही उल्लेख रिपोर्टमध्ये नव्हता। त्याच्या मृत्यूचं कारण होतं डोक्याच्या मागच्या बाजूला झालेली दुखापत आणि अंतर्गत रक्तस्राव। याचाच अर्थ सिद्धार्थला मारहाण झाली होती आणि ती कुणी केली होती हे पोलिसांना शोधायचं होतं। त्याच्या मित्रानं पोलिसांना दिलेली माहिती आणि पोस्टमार्टम रिपोर्टमधून पुढे आलेलं कारण यात प्रचंड फरक होता। त्यामुळे संशयाची पहिली सुई त्या मित्राकडेच गेली। पोलिसांनी त्याला पुन्हा चौकशीसाठी बोलवलं तेव्हा त्यानं सिद्धार्थचा मृत्यू बुडूनच झाला आहे असं सांगितलं, पण पोलिसांनी त्याची आपल्या पद्धतीनं चौकशी केली। त्याला रिपोर्ट दाखवले, आम्हाला सगळं माहिती आहे असं सांगितलं आणि त्या मित्रानं आणखीन 2 मित्रांच्या मदतीनं सिद्धार्थला मारलं आणि त्यात त्याचा मृत्यू झाल्यानं त्याला तलावात टाकलं अशी कबुली दिली। आता पोलिसांना शोधायचं होतं ते म्हणजे कारण, जे समोर आलं चौकशीमधून। सिद्धार्थ आणि हे तिघे मित्र राहायला भांडूपच्या तुळशेतपाडा इथंच
शिकायला एकाच शाळेत, एकाच इयत्तेत, राहायला सुद्धा एकाच गल्लीत. त्यामुळं शाळेत येणं जाणं, खेळणं, सोबत वेळ घालवणं हे सगळं एकत्रच. पण शाळेत येताना जाताना खेळताना सिद्धार्थ उरलेल्या तिघांवर दादागिरी करायचा, त्यांना दम द्यायचा. या मित्रांच्या टोळीत आपणच दादा आहोत हे सारखं दाखवून द्यायचा. याचा त्या 3 मित्रांना राग आला होता. आपल्याच वयाचा आपलाच मित्र आपल्यावर उठता बडसा दादागिरी करतोय ही गोष्ट त्यांना डोक्यात गेली होती. 22 तारखेला सुट्टी असल्यानं हे 4 मित्र खेळायला बाहेर गेले. तेव्हा त्यांच्यामध्ये वाद झाला, कारण यावेळीही सिद्धार्थ या तिघांना दम देत होता. डोक्यात साठलेला राग आणि सिद्धार्थाचं उद्धट बोलणं हे डोक्यात ठेवून या तिघांनी सिद्धार्थला विहार तलावाजवळ नेलं. तिघापैकी एकानं जवळच पडलेल्या बांबूनं सिद्धार्थच्या पायावर मारलं, ज्यामुळे तो खाली वाकला. तेव्हा दुसऱ्या मित्रानं त्याच्या डोक्यात मागच्या बाजूनं काठीनं वार केला. मित्रांनीच केलेल्या या मारहाणीमध्ये सिद्धार्थ गंभीर जखमी झाला आणि बेशुद्ध होऊन खाली कोसळला. फक्त काही मिनिटातच आणि फक्त काही फटक्यात सिद्धार्थचा जीव गेला होता. सिद्धार्थ श्वास घेत नाहीये हे बघून तिघेही घाबरले. सिद्धार्थच्या मृतदेहाचं काय करायचं याचा फारसा विचार त्यांनी केला नाही. त्यांनी सिद्धार्थचा टी-शर्ट आणि चप्पल काढली आणि ती तलावाच्या काठावर ठेवली आणि त्याचा मृतदेह तलावात फेकून दिला. तो कुठे आहे हे आम्हाला माहिती नाही असं सगळ्यांना सांगायचं त्यांनी ठरवलं आणि तिथूनच आपापल्या घरी गेले. पण पोलिसांना एका प्रत्यक्षदर्शीनं सिद्धार्थ कुठल्या मित्रासोबत दिसला होता हे सांगितलं आणि तिथूनच तपासाचं चक्र फिरलं, जे येऊन पोचलं किरकोळ रागातून आपल्याच मित्राची हत्या करणाऱ्या 8वीच्या मुलांपर्यंत. आता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत भारतीय न्याय संहितेच्या अपहरण, हत्या आणि पुरावा नष्ट करणं या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. तिन्ही आरोपी अल्पवयीन असल्यानं त्यांना डोंगरीच्या बालनिरीक्षण गृहात ठेवण्यात आलंय. सिद्धार्थच्या मित्रांनी हत्येची कबुली दिल्यानंतर इतर 2 मित्रांना पोलिसांनी टेंबीपाड्यातून ताब्यात घेतलं. हल्ल्यात वापरलेला बांबू आणि काठी पोलिसांनी जप्त केली आहे. पोलीस या प्रकरणात आणखीन तपास करत आहेत, कारण त्यांना आणखीन काही प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत. सिद्धार्थची हत्या प्री प्लॅन होती की या 3 मित्रांनी हे रागाच्या भरात केलं, की यामागं आणखीन दुसरं कोणतं कारण होतं? आणि आपल्याच मित्राला संपवणाऱ्या, त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावणाऱ्या 8वीच्या पोरांना हे सुचलं कसं?